आज आपण हुतात्मा चौकात आंदोलन केलेलं आहे. काय मागण्या आहेत, काय सांगाल? आज आपण गेल्या काही दिवसापासून सिलेंडर गॅसचा दर जो वाढला आहे, हा प्रचंड वाढलेला दर आणि देशामध्ये टंचाई, ही टंचाई कृत्रिम आहे का कशी आहे हीच आम्हाला आजपर्यंत समजत नाही. एक साईडला देशामध्ये कुठल्याही पद्धतीने टंचाई नाही असं सरकार सांगत असते आणि इथे आमच्या टपरीवाल्यालाही हॉटेललाही घरगुती गॅसही मिळत नाही, लाईन लावायला लागते, त्यांना गॅस मिळत नाही. सरकारने हे कन्फर्म केलं पाहिजे का खऱ्या अर्थाने तुटवडा आहे, टंचाई आहे की नाही. सरकारचं एक धोरण असते, रिझर्व्ह कोटा असतो, आमच्याकडे किती कोटा आहे काय आहे याचं डिक्लेअर केलं जात नाही. कुठल्याही संसद चालू असताना त्याच्यामध्ये वेगळं सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर वेगळं असतं. तुम्ही सिलेंडरचा गॅस दर तुम्ही 60 रुपयाने वाढवला, कमर्शियलचा वेगळ्या पद्धतीने वाढवला. हा अचानक वाढवण्याचं कारण काय? हे युद्ध समजा 8-10 दिवस चालू आहे, परंतु अशा पद्धतीने दर वाढवल्यानंतर आज तुम्ही जर बघितलं आमच्या देशाचे पंतप्रधान सातत्याने सांगत असतात नालीमधून गॅस येतो, इकडनं गॅस येतो, अशा पद्धतीने हे होतो. तो हा गॅस कुठे येतो त्यांनी त्यांचा पण चालवला पाहिजे. हा देशाची पॉलिसी परदेशी धोरण तुम्ही बघितलं, परराष्ट्रीय धोरण. तर आमचा मित्र होता का रशियाकडनं आपण सातत्याने स्वस्त दरात तेल घेत होतो, पण रशियाचं तेल हे आमच्या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरनं बंद केलं अशा पद्धतीने सांगण्यात आलं. आज डोनाल्ड ट्रम्प हे सांगतात का तुम्ही 30 दिवस रशियाकडनं तेल घ्यायचं. हा डोनाल्ड ट्रम्प कोण आहे? आमचा देश हा चालवणार आहे का? आमच्या देशाचा स्वतंत्र पंतप्रधान आहे, आमच्या देशामध्ये संसद आहे, संसदेमध्ये आमचे परराष्ट्रीय धोरण आहे, आमचा व्यापार आणि वाणिज्याचं खातं वेगळं आहे. हे कोण काय बोलत नाही आणि ह्याचं हे करण्यासाठी जनतेचा रोष आहे. आज तुम्ही जर बघितलं तर लोकांना सिलेंडर मिळत नाही आणि लोक अशी घाबरलेले आहेत. डिझेलची काय टंचाई आहे, डिझेल कशा पद्धतीने एक साईडला संसदेमध्ये सांगितलं जात आहे किंवा सरकारकडनं असं क्लॅरिफिकेशन दिलं जात आहे का तुम्हाला घाबरायचं कारण नाही, पुरेसा साठा आहे. मग पुरेसा साठा आहे तर टंचाई का आहे आणि गॅसचा दर तुम्ही का वाढवला आहे? अशा पद्धतीने हे करण्यासाठी, याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते हुतात्मा चौकात आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.